महत्त्वाची आहे, कारण तुम्ही जर फोन वापरत असाल तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। मोबाईलच्या अतिवापराने कॅन्सर होतो असा खळबळजनक दावा करण्यात आलाय। या दाव्यामुळे सगळ्यांचीच झोप उडाली आहे। लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळेच मोबाईल वापरतात। त्यामुळे या दाव्याची आम्ही पडताळणी केली तेव्हा सत्य काय समोर आलं जाणून घ्या। मोबाईलच्या अतिवापरामुळे होतो कॅन्सर। वारंवार मोबाईल वापरणं ठरेल जीवघेणं। काय व्हायरल मेसेज मागचं सत्य? मोबाईलमध्ये सारखं पाहणं, त्याचा अतिवापर करणं जीवावर बेतू शकतं। वारंवार मोबाईल वापरल्यानं ब्रेन कॅन्सर होतो असा धक्कादायक दावा करण्यात आलाय। मात्र हा दावा खरा आहे का? मोबाईलच्या अतिवापरामुळे कॅन्सर होतो का? मोबाईल हा प्रत्येकाच्या हातात असतो। लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळेच मोबाईल वापरतात। त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली। त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय ते पाहूया। मोबाईल फोनला सतत चिकटून राहण्याचे अनेक तोटे आहेत। मोबाईल फोनमुळे ब्रेन कॅन्सर होऊ शकतो। स्मार्टफोनमुळे लहान मुलं आणि तरुणांना कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो। हा मेसेज व्हायरल होत असल्यानं आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली। याबाबत आम्ही वेबसाईट्स हाताळल्या, काही नॅशनल, इंटरनॅशनल हेल्थ रिसर्च पाहिले। त्यामध्ये असा कोणताही दावा आढळलेला नाही। मात्र WHOनं मोबाईलमुळे ब्रेन कॅन्सरचा धोका नसल्याचं म्हटलंय। त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं तज्ज्ञांचा सल्ला घेतला। आता हे मोबाईलशी रिलेटेड जे रेडिएशन आहे ते नॉन आयोनायझिंग रेडिएशनमध्ये येतं आणि याची जर फ्रिक्वेन्सी बघितली तर साधारणतः रेडिओ फ्रिक्वेन्सी 0.5 to 2.7 मेगाहर्ट्झमध्ये येते। जेव्हा 5Gचा आपण विचार करतो तेव्हा साधारणतः 80 मेगाहर्ट्झची फ्रिक्वेन्सी येते आणि हे सगळं नॉन आयोनायझिंग रेडिएशन असल्या कारणाने तितकंसं ते कॅन्सरवरती किंवा DNA डॅमेज करत नाही आणि DNA डॅमेज होत नसेल तर म्युटेशन होत नाही आणि म्युटेशन होत नसेल तर कॅन्सरमध्ये डायरेक्ट हे होत नाही। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलंय पाहूया। ब्रेन कॅन्सर आणि मोबाईल फोन यांच्यात कोणताही संबंध नाही। मोबाईलच्या अतिवापरामुळे ब्रेन कॅन्सरचा धोका नाही। मोबाईलमुळे श्रवण पेशीला धोका निर्माण होऊ शकतो। सतत मोबाईलच्या वापरानं डोकेदुखी, अशक्तपणा जाणवतो। मोबाईलचा अतिवापर करू नये, यामुळे डोळ्यांना त्रास होतो। मोबाईलचा वापर हा मानवासाठी धोकादायकच आहे। मोबाईलचा वापर जेवढा चांगला तेवढा वाईटही आहे। मात्र मोबाईलमुळे कॅन्सर होतो हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV।